हो का लहू जिश ऑपरेटर आहे नादखुळा आहे लहूचा पहिलो कुठं राहिला होता धनेगाव नाही का मला खेळामला खेळामला हो बर 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 कुणाच्यात 25 बर बर किती देऊ लागलेत पगार 22,000 आहे वा 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 ऑपरेटरला पगार वाढले आता काय हा काय भत्ता बित्ता भेटले का दररोज 200 रुपये दररोज 200 रुपये का बर 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 भीमराव हो का अर्जुन काय चालू अर्जुन चालू आहे म्हणा की मंडपचं काम हा सांडवे हो का इकडे सांडवे सर आहेत मंडप यांचा आहे मग किती आहेत कार्यकर्ते 5-6 जण 5-6 जण बर 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 मंडप दाखवतो की बघितलो का मंडपचं डिझाईन एकदम सुंदर आहे धनेगाव मध्ये धनेगावचं एकदम प्रसिद्ध मंडप आहे बरं का मंडपचे मालक आहेत कुठं कुठं फिरतो ऑल आपल्या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये होय तालुक्यामध्ये काम करतोय 3-4 तालुक्यामध्ये का बर बर हेळम शिवूर धनेगाव आवरातला बी जातो बापरे लांबवर आहे मग अटलगाव गुंदरगाव माळेगाव होय बर 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 मग मॅनेजर आमचा मॅनेजर आहे का हो काय मॅनेजर आहे सुपरवायझर कोण आहे सुपरवायझर हो का सुपरवायझर साहेब इकडे बसल्यात मग किती वर्ष झालं करतो काम 5 वर्ष झालं 5 वर्ष झालं का बर बर ठीक आहे चालू द्या मंडप दाखवलं की काय हो का सुंदर मंडप आहे आमचं धानेगावचं ह्या साईडला स्टेज आहे बघितलं का मंडप एकदम सुंदर का चाले हो का आमचे मामा राम राम मामा काय झालं लेकराचं लग्न चांगलं झालं हा एकदम सुंदर झालं बरं का लग्न हा मामाच्या पोराचं लग्न झालं परवा दिवशी जे म्हणत होतं का मी लग्नाला आलो ते मामाचं पोराचं लग्न होतं चलो का मामा का चालेल ना हा हो का आमचे संजू मामा आहे तिकडं कुठे गेलतो आमचा मित्र भेटला हनुमो इकडं मामाचं दुकान आहे हा मामा नमस्कार तर करा हो हो इथे एक मामा आहेत का चाले मामा काय नाही भाऊ आज राईट दिवस ना गेलो मग मामा का चालले बरे हो का चालतंय हे आमच्या गल्लीतलं जिल्हा परिषद शाळा भवानी नगर धनेगाव हो का आमच्या गल्लीतलं जिल्हा परिषद शाळा जरा झाडं बिडं राहिलेत ते का सुंदर दिसलं तर जरा कसं पाण्याचं शाळा म्हणल्यावर कसं शाळेत कसं पाण्याचं सोय राहावं लागते सोय झाली नाही आता काय माहीत कशामुळे झाली नाही पण शाळा म्हणल्यावर शाळेत पाण्याचं सोय राहावं लागते बरं का थोडेफार झाडं पाण्याचं सोय महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आता काय सुट्टी असल्यामुळं जरा कचरा झाले नाहीतर साफ राहते शाळा चालू आहे आपल्या गावातले संजू गुरुजी 1 नंबर गुरुजी नादखुळा आहे त्यांचं बरं का त्या साईडचा तुम्हाला एक जिल्हा परिषद शाळा दाखवतो एकदम नंबर 1 शाळा बघितलं की हँग व्हावं लागते मध्येचा अंगणवाडी ते सगळं व्यवस्थित आहे पर जरा पाण्याचं सोय नाही एवढंच आहे ठीक आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय भेटू नंतर